उन्हाळा सुरू झाला की दही भाताच्या रेसिपीचा पाऊस सुरू होतो. बरं तुम्हाला सांगते, टायटलही असे असतात, पोटाला थंडावा देणारे, शरीरातली उष्णता कमी करणारे, पित्त कमी करणारा दही भात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पण दह्याचा मूळ गुणधर्म हा उष्ण असतो आणि शरीरातली उष्णता वाढवतो आणि त्यात परत भातासोबत कॉम्बिनेशन केलं तर पोटाला थंडावा तर दूर, आगाग जास्त निर्माण होते. मग अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये दही भात खायचा नाही? हॅ? अजिबात तर नाही. आपल्याकडे सोल्युशन आहे की नाही प्रत्येक गोष्टीचं. आज आपण पौष्टिक दही भात करणार आहोत. तो कसा? कारण दही जरी नाही खाल्लं तरी ताक खाल्लेलं चालतं की नाही? मग ताक आणि बिटाचा दही भात कसा करायचा ते बघूयात. पण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साहित्य कृती दाखवायची गरजच नाहीये. फार अगदी बेसिक का रेसिपी आहे, पण चटपटीत रेसिपी आहे आणि कमाल लागते. सगळ्यात आधी करायचं काय? किसलेलं पीठ घेऊयात. 1.5 कप भात आहे, तर अर्धा कपला थोडं जास्त म्हणजे पाऊण कप किसलेलं पीठ. यामध्ये शिजवलेला भात, कोथिंबीर, 1 कप ताक. ताक वापरू शकतो. ताकामुळे एकतर हा भात खूप घट्ट घट्ट होत नाही आणि जसजसा वेळ जातो तसतसं ताकामुळे याची कन्सिस्टन्सी परफेक्ट राहते आणि पिठामध्ये जे लोहतत्व आहे ते शोषायला देखील खूप मदत होते. हे बघा, दिसतंय की नाही बहारदार? वा वा. यामध्ये चवीपुरतं मीठही घालूयात. मस्त. आत्ता जरी हे खूप मिश्रण सैल वाटलं तरी सांगते, भातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टार्च असतं. एक 5 मिनिटं जरी ठेवलं तरी ते एकदम घट्ट होतं. त्यामुळे आता 5 मिनिटं आपण याला स्टँडिंग टाईम देऊयात. तोवर आपण याची फोडणी घालूयात. आता या फोडणीला आहे ना, तुपाचा स्वाद कमाला येतो म्हणून मी साजूक तुपाचा वापर करते. पौष्टिक असा हा भात होतो तुम्हाला सांगते. आता काजू तळून घेते. काजू उष्ण असतात. काजू नाही घातले तरी चालतील. पण उष्णता वाढली तरी चालेल. पण काजू खायचं सोडायचं नाही असा अट्टहास आहे आमच्याकडे. म्हणून मी थोडेसे काजू तळून घेते. छान बदामी रंगावर तळायचे. काजू जरी असला तरी त्याला रंग बदामी आला पाहिजे. चला आता हा तळलेला काजू काढूयात. सुरेख रंग आलाय बघा. मस्त असा खरपूस तळून झाला. आता याच तुपामध्ये लगोलग मोहरी घालायची. चुटचुटू देऊ. आहा हा हा. मोहरी छान अशी चुटचुटली की लगोलग यामध्ये जिरं, आल्याचे तुकडे. जिथे दह्याचा किंवा ताकाचा पदार्थ असतो ना, त्यामध्ये किसलेलं आलं किंवा आलं असं बारीक चिरून तुकडे घातले ना की त्याचा स्वाद त्या पदार्थाचा खूप कमाल लागतो. आता हे आलं हलकंसं तुपाच्या फोडणीमध्ये मिसळून घ्यायचं. थोडंसं हिंग, हिरवी मिरची. हिरवी मिरचीमध्ये पोट स्लिट करून घेतले म्हणजे त्यातला तिखटपणा फोडणीमध्ये उतरेल आणि कढीपत्ता. वा 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 वा. आता ही मस्त गरम गरम चुरचुरीत फोडणी या दही भातावर. वा. बीट दही भात इतकं कमाल कॉम्बिनेशन होतं तुम्हाला सांगते. म्हणजे न खाणारे मागून मागून खातील. पचायला अगदी हलका हा प्रकार आहे. हे बघा, अगदी फोडणी घालेपर्यंतच ठेवलं तरी बघा एकदम दाटसर झालाय हा भात. आणि आणखी जितका वेळ जाईल ना तितकं आणखी हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते. वा, बहारदार. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेवण करायचा कंटाळा आला, वन पॉट मील तुम्हाला हवंय जे पौष्टिक असेल, हेल्दी असेल, हा दही भात, बीट दही भात नक्की करून बघा. बरं, इथे ना भात पण खायचं नाहीये. शरीरातली उष्णता पण कमी करायची आहे. शुगरचा स्पाइक पण नाही गेला पाहिजे. काही नाही करायचं. अरे करायचं की ज्वारीच्या लाह्या घ्या, ताकामध्ये डुबवून ठेवा. ताक आणि बिटामध्ये डुबवून ठेवा. छान घट्ट होतील ताकामध्ये, सगळं ताक शोषतील. वरण अशी चुरचुरीत फोडणी द्या. आहे की नाही एकदम पौष्टिक ऑप्शन. हम्म.
वा वा. आंबट ताक वापरलंय, परफेक्ट आंबटपणा उतरला, चुरचुरीत फोडणी, बीट हलकंसं गोडसर असतं, हलका त्याचा गोडवा देखील उतरलाय आणि मस्त क्रीमी झालंय अगदी जेमतेम 10 मिनिटात. वाह, फक्कड बेत आहे. म्हणजे आता शरीरातली उष्णता न वाढवता, खूप दह्याचा वापर न करता ताकातला हा दही बीट भात नक्की करा. थँक मी लेटर. आधी करून बघा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.